मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि मी एका कंपनीमध्ये काम करत होतो. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली होते. माझी बायको सुनीता, जी खूपच सुंदर आणि आकर्षक होती, ती आता गर्भवती होती. आमच्या जीवनातील हा खूपच आनंदाचा काळ होता. सुनीताला 7वा महिना लागला होता आणि आम्ही दोघे येणाऱ्या बाळाला घेऊन खूपच उत्साहित होतो. यामध्येच एक अशी घटना घडली ज्यामुळे माझ्या जीवनात थोडा बदल झाला. माझे ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाले. हे माझ्यासाठी एक नवीन आव्हान होते. सुनीताचे स्वास्थ्य हे माझ्यासाठी पहिली जबाबदारी होती. मला समजून आले की अशा अवस्थेत तिला एकटीला सोडणं बरं नाही, कारण अशा गर्भावस्थामध्ये तिच्यासोबत कोणीतरी असणं गरजेचं होतं. यासाठी मी सुनीताच्या आईवडिलांना बोलून घेतले आणि त्यांना सांगितलं की माझं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झालं आहे. ते शहर माझ्यासाठी नवीन असल्यामुळे तिथे मी तिची चांगली देखभाल करू शकणार नाही. यामुळे सुनीताला डिलिव्हरी होईपर्यंत माहेरी घेऊन जा. तिलाही तिच्या आईसोबत राहून थोडं बरं वाटेल. सुनीताच्या आईवडिलांनी माझं बोलणं समजून घेतले आणि त्यांनी सुनीताला त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, कारण सुनीताला अशा अवस्थेत कोणताही त्रास होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी पार पडावी. त्यांच्या या निर्णयामुळे मला थोडासा आधार भेटला, कारण मला विश्वास होता की सुनीता तिच्या माहेरी सुरक्षित आणि खुश राहील. जेव्हा माझी बायको सुनीता माहेरी निघून गेली तेव्हा काही दिवसात माझेही दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झाले. पहिला तर मी तिथे एक रूम भाड्याने घेऊन राहत होतो. बायको नसल्यामुळे घरात मला एकट्याला राहणे माझ्यासाठी एक आव्हान होते. आता मला स्वतःलाच जेवण बनवावं लागत होतं, घरचं काम करावं लागत होतं. घरची सगळ्या जबाबदाऱ्या मलाच सांभाळायच्या होत्या आणि त्यात माझं प्रमोशन झाल्यामुळे मला नोकरीच्या ठिकाणीही खूप काम वाढले होते. या सगळ्या कामांना घेऊन मी थोडं टेन्शनमध्ये होतो. माझं प्रमोशन झालं तसेच माझी सॅलरी वाढल्यामुळे काही दिवसात मी नवीन फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. मी एक नवीन फ्लॅट घेतला आणि तिथे जाऊन राहू लागलो. ज्या ठिकाणी मी फ्लॅट घेतला होता तिथेच जवळ माझी एक मामी तिच्या मुलीसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वीच मामाचं एका ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले होते, त्यामुळे सध्या त्या दोघी घरात एकटेच राहत होते. जेव्हा माझ्या मामीला माहीत झालं की माझं ट्रान्सफर इथे झालं आहे तेव्हा एके दिवशी ती मला भेटण्यासाठी माझ्या घरी आली. जेव्हा मामी घरी आली तेव्हा तिने खूप उत्साहात मला विचारले, सुनील, तू एकटाच इथे आला आहेस? तुझी बायको दिसत नाही, कुठे आहे ती? मी तिला माझ्या स्थितीबद्दल तसेच ती प्रेग्नेंट असलेलं तिला सांगितलं. तिला अशा अवस्थेत एकटीला सोडू शकत नाही, त्यासाठी मी तिला माहेरी पाठवले आहे, जेणेकरून तिचे आई वडील तिची चांगली देखभाल करतील. मामीने माझं बोलणं ऐकून स्मित हास्य करत मला म्हणाली, सुनील, तू आता घरात एकटाच आहेस तर घरातलं काम, जेवण बनवणं, बाहेरून बाजार घेऊन येणं खूपच अवघड जात असेल ना? तेव्हाच मी मामीला सांगितलं, हो मामी, एकतर कंपनीमध्ये एवढं काम वाढले आहे आणि त्यात घरचंही काम, मला दोन्ही झेपत नाही बघा. म्हणून मी विचार करतोय की आता एक कामवाली बाई लावायची, ज्यामुळे मला सोपं जाईल. तेव्हा मामी लगेच म्हणाली, सुनील, कामवाली लावायची काय गरज आहे? जोपर्यंत तुझी बायको वापस येत नाही तोपर्यंत मी तुझी मदत करेन. तुला कामवाली लावायची गरज नाही. मामीचं हे बोलणं ऐकून मला थोडासा आधार वाटला. मी मनातल्या मनात विचार केला की मामी माझी मदत करेल तर मला ऑफिसचं काम आणि घरातलं बाकीचे काम करणं सोपं होईल. तसेच मी विचार केला की मामीला तिच्या मेहनतीबद्दल काही पैसे द्यायचे, कारण त्या दोघी घरी एकटेच असतात आणि मामी कपडे शिवून कमवत होती. त्यासाठी मामीला थोडीशी आर्थिक मदत करणं माझे कर्तव्य होते. मामीच्या या प्रस्तावाचा सन्मान करत मी मामीला होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो तेव्हाच अचानक दरवाजाची बेल वाजली. मला समजले की मामी आली असेल. मामी घरी येऊन घरातली कामं करू लागली आणि तिच्याकडे मी चावी देऊन ऑफिसमध्ये निघून आलो. मामीने घरातील कामावरून चावी बाहेरच चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवून तिच्या घरी निघून गेली. असंच काही दिवस निघून गेले. एक दिवस मामी मला म्हणाली, सुनील, मला काही दिवसांसाठी माझ्या माहेरी जावं लागेल. माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली आहे, त्यामुळे मला तिच्या देखभालीसाठी गावी जावं लागेल. तिच्याजवळ कोणीही नाही. मी मामीची मजबुरी समजून घेतली आणि तिला म्हणालो, मामी, तुम्ही काहीच काळजी करू नका.
आजींची तब्येत खूप महत्त्वाची आहे, मी ते कसे तरी मॅनेज करेन. तेव्हा मामी म्हणाली, सुनील, तुला घरच्या कामाचा काही त्रास होऊ नये त्यासाठी मी रवीनाला तुझ्या मदतीसाठी पाठवायचा विचार केला आहे. ती तुझ्यासाठी जेवण बनवेल आणि घरातल्या काही कामात मदत करेल. मामीच्या या प्रस्तावाला मी होकार दिला. ठीक आहे मामी. त्या दिवशी शनिवार होता आणि मी घरी आराम करत होतो. शनिवारी सुट्टी असल्यामुळे उशिरा उठणं, हळूहळू काम करणं असंच माझं चालू होतं. तेव्हाच सकाळचे 9:30 वाजता अचानक बेल वाजली. मी विचार करू लागलो की यावेळेस कोण आहे. दरवाजा उघडला तेव्हा मी काही क्षण स्वतःला हरवलो. समोर एक खूपच सुंदर आणि आकर्षक मुलगी उभी होती. तिचे वय 23 ते 24 वर्ष असेल. ती दिसायला काही हिरोईनपेक्षा कमी नव्हती. काही वेळापर्यंत तर माझी नजर तिच्यावरच टिकून राहिली, कारण मी विचारच केला नव्हता की रवीना एवढी सुंदर असेल. ती हलकीशी स्मितहास्य करत म्हणाली, सुनील भैया, मी रवीना आहे. मला माझ्या आईने तुमची मदत करायला इथे पाठवले आहे. तिच्या आवाजात एक साधेपणा आणि आत्मविश्वास होता. तिच्या बोलण्याने मी शुद्धीत आलो आणि हसत तिला म्हणालो, अरे हा रवीना, ये ना आते. बरं झालं तू आलीस. तुझी आई म्हणाली होती की तू येणार आहेस. रवीना आत येत म्हणाली, मी काय मदत करू शकते. मी तिला पहिला बसायला सांगितलं आणि चहा दिला. चहा पीत आम्ही दोघं थोडं गप्पा मारत होतो. मला जाणवले की तिच्या येण्याने घरातील वातावरण थोडंसं बदलले आहे. त्यानंतर रवीनाने काम करायला सुरू केली. ती खूपच चांगल्या पद्धतीने काम करत होती. मी तिला गपचूप बघत होतो. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळेच आकर्षण होते. तिचे रूप, तिचे व्यक्तित्व एवढे प्रभावशाली होतं की मी माझी नजर तिच्यावरून हटवू शकत नव्हतो. मला आता असे वाटत होते की रवीना ही माझी बायको सुनीतापेक्षाही खूप सुंदर आहे. रवीनाने ढिले आणि आरामदायक कपडे घातले होते, ज्यामुळे घरच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नव्हता. तिला पाहून मी विचार करू लागलो की रवीनाचं आता लग्नाचं वय झालं आहे, पण मामीने अजून तिचं लग्न का केलं नाही, हे प्रश्न माझ्या मनात सारखे सारखे येत होते. शेवटी मी तिला डायरेक्ट विचारण्याचा निर्णय घेतला. रवीना जेव्हा किचनमध्ये भांडी घासत होती तेव्हा मी तिला हळूच विचारलं, रवीना, तुझं वय 23-24 वर्ष तर असेल, मग तू आत्तापर्यंत लग्न का केलं नाहीस. तेव्हा ती माझ्याकडे पाहून म्हणाली, सुनील भैया, जेव्हापासून पप्पा गेले त्यानंतर घरची सगळी जबाबदारी माझ्या आईवरच आली. तिला एकटीला सगळं करावं लागतं. माझी आई आता माझ्या लग्नासाठी पैसे साठवत आहे. तिच्या आवाजात एक उदासी जाणवत होती. मी तिला म्हणालो, रवीना, मला माहीत आहे की मामी खूपच कष्ट करते. तिच्या एकटीवर सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या आहेत, पण तू खूप सुंदर आहेस, दिसायला पण छान आहेस, घरातील सर्व कामे पण करतेस. मग तुला कोणतेही चांगले स्थळ होऊ शकते. मामीने तुझ्या भविष्याबद्दल विचार करायला पाहिजे. तेव्हाच रवीना म्हणाली, ते सगळं ठीक आहे भैया, पण मी लग्न करून गेल्यावर माझ्या मम्मीची काळजी कोण घेणार. मी गेल्यानंतर ती खूप एकटी पडेल. त्यामुळे मी एक असा मुलगा बघते जो आमच्या दोघींनाही स्वीकारेल. तिचं हे बोलणं ऐकून मला असं वाटलं की रवीना फक्त दिसायलाच सुंदर नाही तर खूप समजूतदार पण आहे. आता रवीना रोज माझ्या घरी काम करायला येऊ लागली. सुरुवातीला तर तिच्या कामात पूर्ण व्यस्त राहत होती. ती खूप मेहनतीने तिचं काम करत होती. पण काही दिवसानंतर मला असे जाणवले की रवीनाच्या वागण्यात हळूहळू काही बदलाव होत आहेत. आता ती तिच्या कामात थोडं जास्तच लक्ष घालत होती आणि खूप जास्त परिश्रम करत होती. मला प्रत्येक हवी नको ती गोष्ट बघत होती. एक दिवस जेव्हा आम्ही दोघं बोलत होतो तेव्हा अचानक तिने मला माझ्या बायकोबद्दल विचारायला सुरुवात केली. तिने मला माझ्या बायकोच्या सवयी, पसंती, नापसंती आणि आमच्या दोघांच्या नात्याबद्दल विस्तारपणे जाणून घेतली. हे सगळं बघून मी थोडंसं चकित झालो, पण मी तिला सगळं काही सांगितलं, कारण मला असं वाटले की बहुतेक तिला जाणून घ्यायची जिज्ञासा असेल. मी तिला म्हणालो, काही महिने तर माझी बायको इथे येणार नाही, कारण तिला 7वा महिना लागला आहे. तेव्हा रवीनाने खूपच उत्साहात आणि खुशीने प्रतिक्रिया दिली. काही दिवसात रवीनाचे वागणं जास्तच अजीब वाटू लागले. रवीना माझ्यासाठी रोज नवीन प्रकारचे स्वादिष्ट जेवण बनवू लागली. तिने माझ्या पसंतीचे कपडे घालायला सुरुवात केली. हे बघून मला खूप अजीब वाटले. एक दिवस मी तिला सांगितलं, रवीना, तुला जे काम करायला सांगितलं आहे फक्त तेवढेच काम कर, जास्त काही करायची गरज नाही.
पण तिच्यावर माझ्या बोलण्याचा जास्त फरक पडला नाही. हळूहळू तिने माझ्यासोबत असा व्यवहार करायला चालू केला जशी ती माझी बायकोच आहे. ती माझं सगळं सामान व्यवस्थित ठेवत होती. माझे कपडे कपाटातून काढून ठेवत होती. मला काय हवे काय नको ते ती पाहत होती. तिच्या अशा व्यवहाराने मला अस्वस्थ केले होते. मला समजत नव्हतं की ती अशी का करत आहे. तिला माझ्या घरी येऊन 15 दिवस झाले होते. मी तिला विचारले, रवीना, मामी कधी येणार आहे? तेव्हा ती म्हणाली, सुनील भैया, आजींची तब्येत अजून ठीक नाही, त्यामुळे आई काही दिवस गावीच राहणार आहे. तिचं हे बोलणं मला ठीक वाटलं, म्हणून मी तिला म्हणालो, ठीक आहे, चालेल. आता रवीनामध्ये खूप काही बदल झाला होता. ती साडी घालत होती. साडीमध्ये तिचं रूप जास्तच निखरत होते आणि ती एखाद्या पिक्चरची हिरोईनसारखी वाटत होती. तिचं चालणं, वागणं, तिचं हसणं साडीमध्ये खूपच उठून आणि खुलून दिसत होते. तिच्या सुंदरतेने घरातील सगळे वातावरणच बदलले. ती तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा पण घालत होती. मोगऱ्याच्या गजऱ्यामुळे घरात खूप छान सुगंध पसरत होता आणि जेव्हा मी तिच्यापासून जात होतो तेव्हा तो सुगंध माझ्या मनाला मोहित करत होता. आता रोज मी तिला साडीतच पाहत होतो तर अचानक मला माझ्या बायकोची आठवण येऊ लागली. मला असं वाटत होतं की रवीना मुद्दाम माझ्या बायकोसारखं बनण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करत आहे. तिने माझ्या बायकोबद्दल माझ्याकडून जे काही ऐकलं होतं बहुतेक सेम तिच्यासारखं वागण्याचा ती प्रयत्न करत होती. जेव्हा पण मी रवीनाला या रूपात बघत होतो तेव्हा मला माझ्या बायकोची खूप आठवण येत होती. माझ्या मनात एक विचित्र गोंधळ निर्माण होत होता. तिला पाहून मला असे वाटत होते की तिला मिठीत घ्यायचं आणि तिच्यावर खूप प्रेम करायचं. मला समजत नव्हते की ती अशी का वागत आहे आणि तिच्या अशा वागण्यामागे तिची काय मनशा आहे. एक दिवस मी रवीनाला म्हणालो, रवीना, इथून पुढे तू नेहमीच्या ड्रेसमध्येच येत जा. तुला साडीमध्ये बघून मला अजीब वाटतं. एकतर या घरात मी एकटाच पुरुष आहे आणि त्यात रवीना एवढी सुंदर आणि जवान, आणि जर माझ्यासमोर एखादी सुंदर मुलगी सारखी साडीत येत असेल तर कोणताही पुरुष तिच्यावर आकर्षित होणार होता. अशी तिची काया होती. पण एक दिवस असं झालं ज्यामुळे माझं पूर्ण जीवनच बदलले. त्या दिवशी रवीना नेहमीप्रमाणे घरातलं सगळं काम करून जाण्याच्या तयारीत होती. पण तेव्हाच अचानक जोरदार पाऊस चालू झाला. आभाळात विजा चमकू लागल्या आणि पाऊस इतका जोराचा पडू लागला की घरातून बाहेर पडणं असंभव होते. रवीना दरवाज्यातून बाहेर पाऊस बघत होती. तिच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसून आले. मी तिला म्हणालो, रवीना, खूप मोठा पाऊस पडत आहे. तू आता घरी कशी जाणार? मामी पण गावी आहे. तुझ्या घरी पण सध्या कोणी नाही. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आज रात्री तू इथेच थांब. सकाळी जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा तू जाऊ शकतेस. माझं बोलणं ऐकून तिने मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे सुनील भैया, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आज रात्री मी इथेच थांबेन. रवीनाने त्या रात्री जेवण बनवले आणि आम्ही दोघं सोबत बसून जेवण केले. हे पहिल्यांदाच होते जेव्हा आम्ही दोघं एकमेकांसोबत टाईम घालवत होतो. जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये निघून आलो आणि लॅपटॉपवर काम करू लागलो. रवीनाला सांगितले की तो हॉलमध्ये TV बघत सोफ्यावर झोप. रवीना दिवसभराच्या कामामुळे खूप थकली होती. त्यामुळे जशी ती सोफ्यावर पडली तेव्हा तिला लगेच गाढ झोप लागली. मी माझ्या रूममध्ये माझं काम करत बसलो होतो. रात्रीच्या जवळजवळ 11:30 वाजले होते. अचानक मला तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलो. किचनमधून वापस माझ्या रूममध्ये येताना माझी नजर रवीनावर पडली. ती सोफ्यावर गाढ झोपली होती आणि बाहेरच्या लाईटचा थोडासा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडला होता. ती खूपच शांत आणि सुंदर दिसत होती. तिचे खुले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. खिडकीतून थंड हवा येत होती ज्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर हलत होते आणि झोपेतच ती तिच्या केसांना नीट करण्याचा प्रयत्न करत होती. पण पुन्हा केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. पाऊस पडत असल्यामुळे पुढे थंडी वाढेल म्हणून मी माझ्या रूममधून चादर आणली आणि तिच्या अंगावर टाकली. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूवारपणे मी माझ्या हाताने तिच्या कानामागे सरकवले. तेव्हाच अचानक बाहेर मोठ्याने वीज कडकडली आणि रवीना झोपेतच मला घट्ट मिठी मारली. ती झोपेत होती पण जेव्हा माझ्या शरीराचा स्पर्श तिला झाला तेव्हा तिला जाग आली. तिच्या शरीराचा स्पर्श मला खूप चांगला वाटत होता. मी भान हरवलो आणि तिला मिठीत घेतलं. ती पण माझ्या मिठीत येऊन माझे असे चुंबन घेऊ लागली जसे ती या गोष्टीची वाटच पाहत होती.
मी पण तिच्या गळ्यावर, तिच्या गालावर, ओठांना चुंबन देऊ लागलो. आम्ही दोघे एकमेकांमध्ये एवढं सामावलं होतो की स्वतःला विसरूनच गेलो. मलाही खूप दिवसापासून बायकोचं सुख मिळालं नसल्यामुळे माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ते करून बसलो जे चुकीचं होतं. काही वेळानंतर पाऊस थांबला. आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत झोपलो होतो. सकाळ झाली आणि माझी डोळे उघडली. रवीनाला माझ्या बाजूला नको त्या अवस्थेत पाहून मी घाबरून उठून बसलो. मला समजतच नव्हतं की मी काय करू. मी लगेच तिथून उठलो आणि माझ्या रूममध्ये निघून आलो. माझ्या डोक्यात आणि डोळ्यासमोर आता फक्त माझ्या बायकोचा चेहरा येत होता. जर तिला ही गोष्ट माहीत झाली तर काय होईल? तिला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला गमावण्याची भीती मला वाटू लागली. जेव्हा मी हा विचार करत होतो तेव्हाच माझ्या रूमचा दरवाजा उघडला गेला. मी पाहिलं की रवीना दरवाजात उभी होती. ती आतमध्ये येत होती. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि आनंद दिसून येत होता. तिने तिची मान खाली घालून मला म्हणाली, सुनील, रात्री आपल्या दोघांमध्ये जे काय झालं ते मी कधीच विसरू शकत नाही. तिचा हे बोलणं ऐकून मी चकित झालो. मला आता खूप भीती वाटत होती. मी लगेच तिला म्हणालो, रवीना, मला माफ कर, माझी चुकी झाली. तेव्हाच रवीना माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच म्हणाली, थांब सुनील, तुला माफी मागण्याची काही गरज नाही. चूक तर माझी आहे. हे ऐकून मी आश्चर्य होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. रवीना तिचं बोलणं सुरू ठेवत म्हणाली, जेव्हा मी तुझ्या घरी आली तेव्हा तू मला कधीच चुकीच्या नजरेने पाहिले नाहीस आणि तुझी हीच गोष्ट मला खूप आवडली. माझं तुझ्यावर प्रेम चढलं म्हणून मला तुझ्या मनासारखं राहण्याची इच्छा झाली. यासाठी मी तुझ्या बायकोबद्दल सगळं काही जाणून घेतलं आणि तिच्यासारखं राहण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुझी नजर माझ्यावर यावी. तुला प्रत्येक हवी नको ती गोष्ट मी बघत होते. कुठल्याही कामात चूक होणार नाही याची काळजी मी घेत होते. सुनील, मी तुझ्यासोबत घरात एकटीच होते. मी तुझ्या मामीची मुलगी आहे, तरीसुद्धा तू माझा फायदा घेतला नाहीस. मी तुझ्या बायकोवर जळत होते कारण एवढा चांगला नवरा तिला मिळाला आहे जो कुठल्याही मुलीला वाईट नजरेने पाहत नाही. तिचं हे बोलणं ऐकून मी सुन्न झालो. तिने एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, हो, मला तुझ्या बायकोवर खूप जळण होत होती कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते. तुझ्यासारखा एवढा प्रामाणिक आणि समजूतदार नवरा तिला मिळाला यासाठी तुझ्या बायकोबद्दल मी सगळं काही तुझ्याकडून विचारून घेतले. रवीनाचं हे बोलणं ऐकून मी एकदम शांत राहिलो. तिचे शब्द माझ्या मनाला लागले होते. मला खूप पश्चाताप होत होता, पण माझं मन म्हणत होतं की आता हे सगळं संपायला पाहिजे. मी तिला म्हणालो, रवीना, मला माफ कर. आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते सगळी माझी चुकी होती. पण मला आता असं वाटतं की तू हे सगळं विसरून तुझ्या आयुष्यात तू पुढे जा. कधी तुला माझी आर्थिक मदत लागली तर मला सांग. मी तुला मदत करण्यास तयार आहे. पण उद्यापासून तू माझ्या घरी येऊ नकोस. माझं बोलणं ऐकून रवीना माझ्याकडे पाहत मला म्हणाली, सुनील, मला पैशाची गरज नाही. जे काही आपल्यामध्ये झालं ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. तुझ्या बायकोला मी याबद्दल काहीच सांगणार नाही. तू काही टेन्शन घेऊ नकोस. तुझा संसार मी मोडणार नाही. जे काही झालं त्यात माझी पण चुकी आहे. आता हे सगळं इथेच संपायला पाहिजे. तू काही काळजी करू नकोस सुनील. मी तुला त्रास द्यायला तुझ्या आयुष्यात वापस कधीच येणार नाही. असं म्हणत रवीना हळूहळू तिच्या घरी निघून गेली. तेव्हापासून ती कधीच माझ्या घरी आली नाही. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस अचानक मला माझ्या बायकोचा फोन आला. तिच्या आवाजात खुशी झळकून येत होती. ती म्हणाली, सुनील, तुम्ही बाबा झाला आहात. हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यावेळेस मी माझं सगळं दुःख आणि पश्चाताप विसरून गेलो. काही दिवसानंतर माझी बायको घरी आली आणि आम्ही दोघे आमच्या बाळासोबत सुखी सुखी राहिलो. त्या दिवसापासून रवीनाला मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही. पण रवीनाची आठवण माझ्या मनात कुठेतरी घर करून राहिली होती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.